नमस्कार मंडळी, आज आपण एक अशी बातमी घेऊन आलो आहोत जी देशभरातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठं आनंदाचं कारण ठरणार आहे। कारण आज सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला आहे ज्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर हसू फुललं आहे। होय मंडळी, आपण बरोबर ऐकलं, सुप्रीम कोर्टाने 8व्या वेतन आयोगासंदर्भात मोठा निर्णय दिला आहे। काय आहे प्रकरण? गेल्या काही महिन्यांपासून सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांकडून केंद्र सरकारकडे वेतनवाढीची मागणी होत होती। 7वा वेतन आयोग लागू झाल्यापासून बराच काळ लोटला आहे। महागाई वाढली, जीवनमान उंचावलं, पण पगार तसाच राहिला। कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी आणि युनियननी सरकारकडे वारंवार मागणी केली की 8वा वेतन आयोग त्वरित लागू करण्यात यावा। सरकारकडून यावर अजून स्पष्ट भूमिका समोर आली नव्हती, पण आता सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे सगळं चित्र बदलणार आहे। सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय। आज सुप्रीम कोर्टाने कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत दिलेला निर्णय हा कर्मचाऱ्यांच्या हिताचा आणि ऐतिहासिक ठरला आहे। न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई दर आणि वर्तमान आर्थिक परिस्थिती लक्षात घेता योग्य वेतन मिळणं हे त्यांच्या संवैधानिक अधिकाराचा भाग आहे। या निर्णयानंतर सरकारला 8वा वेतन आयोग लवकरच लागू करावा लागेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। किती वाढ होणार आहे पगारात? आर्थिक तज्ज्ञांच्या मते 8व्या वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात 20% ते 30% पर्यंत वाढ होऊ शकते। उदाहरणार्थ, ज्यांचा सध्या पगार 50,000 आहे त्यांचा पगार थेट 60 ते 65 हजारांपर्यंत वाढू शकतो। याचबरोबर पेन्शनधारकांना देखील या आयोगाचा थेट फायदा होणार आहे। त्यांचा डिअरनेस अलाउन्स DA आणि इतर भत्तेही पुन्हा निश्चित करण्यात येतील। कोणत्या कर्मचाऱ्यांना फायदा? केंद्र सरकारचे सर्व विभागीय कर्मचारी, राज्य सरकारमधील शिक्षक, पोलीस आणि इतर कर्मचारी, निवृत्त पेन्शनधारक अधिकारी, काही सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांतील कर्मचारी। म्हणजेच या निर्णयाचा थेट परिणाम लाखो कर्मचाऱ्यांवर आणि त्यांच्या कुटुंबांवर होणार आहे। कर्मचारी संघटनांची प्रतिक्रिया। कर्मचारी संघटनांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे। एका संघटनेच्या प्रतिनिधीने सांगितलं, पेक्षा जास्त आमचं आंदोलन फळाला आलं आहे। सुप्रीम कोर्टाने कर्मचाऱ्यांच्या हक्काचा सन्मान राखला आहे। काही ठिकाणी कर्मचाऱ्यांनी आनंदोत्सवही साजरा केला असून सरकारने आता तातडीने निर्णय अंमलात आणावा अशी मागणी केली जात आहे। सरकारची प्रतिक्रिया आणि पुढील पावलं। केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही। मात्र वित्त मंत्रालयातील सूत्रांनुसार 8व्या वेतन आयोगासाठी एक विशेष समिती गठीत करण्याची तयारी सुरू आहे। या समितीचं काम असेल नव्या वेतन रचनेचा आराखडा तयार करणं, जुन्या वेतनाशी तुलना करणं आणि कर्मचाऱ्यांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन नवा प्रस्ताव सरकारसमोर मांडणं। हा प्रस्ताव मंजूर झाल्यावर 2026 पासून हा आयोग लागू होण्याची शक्यता आहे। तज्ज्ञ काय म्हणतात? आर्थिक विश्लेषक सांगतात की हा निर्णय देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम करू शकतो। एका तज्ज्ञाने म्हटलं आहे, वेतनवाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या हातात जास्त पैसा येईल, ज्यामुळे बाजारपेठेत खरेदी वाढेल। त्यामुळे अर्थव्यवस्थेला एक सकारात्मक बूस्ट मिळेल। तथापि, काही तज्ज्ञ याकडे सरकारसाठी आर्थिक आव्हान म्हणून पाहत आहेत। शेवटचं पण महत्त्वाचं, मंडळी, हा निर्णय म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीपूर्वीचा मोठा गिफ्टच म्हणावा लागेल। सुप्रीम कोर्टाने दिलेला हा न्याय हजारो कुटुंबांच्या अपेक्षांना नवी दिशा देणारा ठरणार आहे। आता सगळ्यांचे लक्ष केंद्र सरकारकडे लागले आहे। ते हा निर्णय प्रत्यक्षात केव्हा लागू करतात आणि कर्मचाऱ्यांच्या खात्यात वाढलेला पगार कधी जमा होतो। म्हणूनच हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेवटी एकच करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। कारण पुढील काही दिवसांत आपण या विषयावर येणाऱ्या सरकारच्या अधिकृत घोषणांची माहिती इथेच सर्वप्रथम देणार आहोत।